तेव्हा मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, शेतकरी हा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपला काळजाचा तुकडा त्या ठिकाणी देतो, आपण जमीन संपादन करतो अध्यक्ष महाराज, समृद्धी महामार्गासाठी आपण जमीन जालना नांदेडमध्ये संपादित करू लागलो अध्यक्ष महाराज. 230 दिवस झाले अध्यक्ष महाराज शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. आंदोलन करता दिलीप राठी यांच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहे. मागणी काय आहे की आमच्या जमिनीला रास्त भाव मिळाला पाहिजे, आमच्या विहिरी धरल्या पाहिजेत. तो लाल फितीमध्ये हा संपूर्ण कारभार अलगला अध्यक्ष महाराज. अगोदर संकटात सापडलेला शेतकरी 250-250 दिवस उपोषण करून सुद्धा या शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याच्या संदर्भातला परवानगी मागितली. अनेकदा विहिरीत उड्या मारल्या, कोरड्या विहिरीत उड्या मारल्या, एवढी आंदोलन केली अध्यक्ष महाराज, परंतु सरकार यांचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही अध्यक्ष महाराज. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती अध्यक्ष महोदय की 250 दिवसाचं शेतकऱ्यांचं आंदोलन, या आंदोलनाचा निश्चितपणे अत्यंत गांभीर्याने बघितलं नाही तर वेळ हातातले निघून जाईल अध्यक्ष महाराज. सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शेतकऱ्याला अवरावर मी परेशान आहेत की आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, अनेक बैठका झाल्या, परंतु त्यामध्ये कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी होत नाही अध्यक्ष महाराज. हे अत्यंत गंभीर बाब मला आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी आणून द्यायचे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, अनेक भागामध्ये अशा या समस्येला आमचा शेतकरी हा समस्येला तोंड या ठिकाणी देत आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, खरं तर ही चर्चा फक्त चर्चा ठरू नये अध्यक्ष महाराज. यातून उपाययोजनासह यातून शेतकऱ्याला दिलासा, शेतकऱ्याला मदत, ही अधिवेशन समता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत संपूर्ण पोहोचली तर आणि तरच खऱ्या अर्थाने या आपल्या या चर्चेला काही या ठिकाणी अर्थ असू शकेल. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंडळी या संदर्भाने पावलं उचलतील. आज या चर्चेमध्ये भाग घेत असताना मी त्या लाखो शेतकऱ्यावरती संकट आलं अध्यक्ष महाराज, ते अत्यंत आशाभूत नजरेने आपल्या या सभागृहाकडे बघतात. ते सर्वोच्च सभागृह आहे राज्याचं, इथून न्याय होतो असं म्हणतात अध्यक्ष महाराज. आणि हा न्याय, या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये हा शेतकरी राजा निश्चितपणे न्यायाची अपेक्षा करतो. काहीतरी चांगलं या ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी करावं ही अपेक्षा सह मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघेही यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 31,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशा प्रकारचा आशा त्यांनी निर्माण करावी, एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करून थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.